इयत्ता चौथी आपल्या सभोवतालचे जग भाग 1 आज आपण पाहणार आहोत. यातील धडा 3 ग्रह व तारे याचा संपूर्ण स्वाध्याय सोडवून दिला आहे. रिकाम्या जागा भरा. आकाशात चमचमणाऱ्या चांदण्यांना तारे असे म्हणतात. सूर्यमालेतील सूर्यापासून बुध हा सर्वात जवळचा ग्रह आहे. पृथ्वी एका दिवसात स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते. याला पृथ्वीची मासिक गती म्हणतात. चंद्राच्या रोज बदलत्या आकाराला चंद्रकला म्हणतात. एका वाक्यात उत्तरे लिहा. पृथ्वीचा उपग्रह कोणता? चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. धूमकेतू कशाला म्हणतात? बर्फ, धूळ व वायूपासून बनलेल्या आकाशीय वस्तूंना धूमकेतू म्हणतात. चंद्रकला म्हणजे काय? चंद्राच्या रोज बदलणाऱ्या आकाराला चंद्रकला म्हणतात. थोडक्यात उत्तरे द्या. ग्रह आणि तारे यांच्यातील फरक सांगायचा आहे. ग्रह स्वतः प्रकाश देत नाहीत. तारे स्वतः प्रकाश आणि उष्णता देतात. ग्रह सूर्याभोवती फिरतात आणि तारे स्वतः प्रकाशमान असतात. पुढचा प्रश्न आहे, सूर्यमालेतील कोणत्याही 2 आंतरग्रहांची नावे सांगा. त्याचं उत्तर आहे बुध आणि शुक्र. आणि पुढचा प्रश्न आहे, चंद्राच्या कला दररोज का बदलतात? तिसरा प्रश्न आहे, चंद्राच्या कला दररोज का बदलतात? चंद्र पृथ्वीभोवती फिरत असल्यामुळे सूर्यप्रकाशित भाग वेगवेगळा दिसतो. त्यामुळे चंद्राच्या कला दररोज बदलतात. म्हणजेच पौर्णिमा आणि अमावस्या ह्या 2 15 दिवसांच्या कालावधीमध्ये चंद्र लहान लहान व मोठा मोठा होत जातो. याला चंद्रकला. त्यानंतरच्या प्रश्नात तुम्हाला चंद्रकलांच्या 3 आकृत्या काढून नावे लिहायला सांगितली आहेत. त्याप्रमाणे अमावस्या, अर्धचंद्र आणि पौर्णिमा अशा प्रकारे आकृत्या काढून दिलेल्या आहेत. त्यानंतर सांगा बरे, सूर्यास्ताच्या वेळी आकाश कोणत्या रंगाचे दिसते? सूर्यास्ताच्या वेळी आकाश लाल, केशरी आणि पिवळ्या रंगाचे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीवर दिवस आणि रात्र कसे होतात याचा विचार करून माहिती लिहा. पृथ्वी स्वतःभोवती फिरते. त्यामुळे सूर्यापुढील भागात दिवस आणि सूर्याच्या मागील भागात रात्र असते. अशा प्रकारे पृथ्वीवरती दिवस आणि रात्र होतात. अशा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.